बघा, गणेशने काही वस्तू 5 रुपयाला 4 या दरानं विकत घेतल्या आणि विकत घेतलेल्या वस्तू त्याने 4 रुपयाला 5 याप्रमाणे विकल्या, तर गणेशला किती टक्के नफा अथवा तोटा झाला? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. गणेशनं 5 रुपयाला 4 म्हणजे 5×4 हे एक प्रकारचं गुणोत्तर आहे. 5×4 5 रुपयाला 4 आणि ह्या दोन संख्या हे जर गुणोत्तर तर परस्परांना भागीला असा त्याचा अर्थ. म्हणून 5 रुपयाला 4 वस्तू त्यानं विकत घेतल्या म्हणजे ही झाली खरेदी. काय हो? किंमत. लेकरांनो लक्ष द्या. आणि या गणेशनं विकत घेतलेल्या वस्तू 4 रुपयाला 5 म्हणजे काय हो? 4×5 या प्रमाणे विक्रीस काढल्या, विकल्या. 4×5 हे सुद्धा गुणोत्तर. गुणोत्तरामध्ये परस्पर विरुद्ध असणाऱ्या ह्या संख्या एकमेकाला भागीला असतात. याचा अर्थ 4/5 ही गणेशची विक्री किंमत. प्रस्तुत व्यवहारात प्रथमतः तोटा झाला का नफा हे शोधायचं कसं? हे दोन अपूर्णांक जवळजवळ मांडा. 5/4 आणि 4/5. लक्ष द्या. कोणता अपूर्णांक मोठा कसं समजायचं? या छेदाने या अंशाला गुणा, 5×5=25 गुणाकार या अपूर्णांकाच्या डोक्यावर मांडा. या छेदाने या अंशाला गुणा, 4×4=16 गुणाकार या अपूर्णांकाच्या डोक्यावर मांडा. कोणती संख्या अर्थात कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी? तर या म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. हा अपूर्णांक मोठा म्हणजे 5/4. प्रस्तुत व्यवहारामध्ये खरेदी मोठी आहे. ज्या व्यवहारात खरेदी मोठी विक्रीपेक्षा त्या व्यवहारामध्ये लेकरांनो तोटा झालेला असतो. मग आता तोटा तर झाला हे निदान आम्हास लागलं. मग तोटा किती झाला? तोटा बराबर खरेदी वजा विक्री. लक्षात घ्या. तोटा बराबर खरेदी वजा काय हो? विक्री. म्हणजे खरेदी 5/4 वजा विक्री 4/5. प्रस्तुत दोन अपूर्णांकाची अर्थात वजाबाकी करा म्हणजे आपल्याला झालेला व्यवहारातील तोटा कळेल. अपूर्णांकाची वजाबाकी असो किंवा बेरीज. छेद विषम असताना करायची कशी? तर छेद समान करून अर्थात तिरप्या गुणाकाराने 5×5=25 वजा चिन्ह 4×16 छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार 5×20 अंशातील वजाबाकी 9 छेदस्थानी 20 हा प्रस्तुत व्यवहारात झालेला लेकरांनो काय आहे? तोटा आहे. लक्ष द्या. प्रश्न आपल्याला विचारला प्रस्तुत व्यवहारात किती टक्के नफा अथवा किती टक्के तोटा झाला? अर्थात शेकडा तोटा विचारला म्हणून शेकडा तोटा आणि काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष झालेला तोटा म्हणजे हा 9/20 त्याला गुणिला 100 आणि भागीला काय हो? खरेदी किंमत 5/4. हा बनतो संयुक्त अपूर्णांक. आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला स्वरूपात मांडावा लागतो. ह्या काही ठळक गोष्टी टिपून घ्या. हे 4 वरी जातात. याचा अर्थ असा 9/20 गुणिला 100 सोबत हे 4 याचा प्रवास इकडं गुणिला भागीला फक्त 5. आता 5×20 100. लेकरांनो लक्ष द्या. 4×5 20 आणि 5×4 20. काटाकाटी लक्षात आली. आता 9 आणि 4 उरली. 9×4 हा गुणाकार 36% हा झालेला आहे शेकडा तोटा त्या प्रस्तुत व्यवहारात गणेशला.
आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.